नमस्कार तुमचं स्वागत आहे. आता आम्ही आज निघालो आहे दापोलीला आणि आता दस्तूरपट्ट्यावर आम्ही वडापाव थांबलेलो. चलो दापोली 10,000 रुपये दापोली. आता पोचलो आम्ही दापोलीमध्ये केशवराव मंदिरामध्ये आता जातोय. आता गाडी वगैरे पार्क केली आम्ही. तर आता जायला तिकडे असा कच्चा रोड आहे. तर आता बघूया मंदिर पण. हे सगळे आता नुकताच पाऊस आला आहे. जेव्हा निघालो तेव्हापासून काय पाऊस नव्हता. आता हे साईराजांनी पाष्ट्यांनी बोलले की पाऊस येणार म्हणून, आणि नेमकी आता इथं पहिल्या स्पॉटला आल्यावर पाऊस येतोय. आणि आता छत्र्या बघा कसे धरत आहेत आम्हाला. सोबत आमचं प्रणव खापरे. सगळ्यात लेट आलेला म्हणजे आमचा सिद्धेश पाष्टे. एवढा पुढे चालला, आम्हाला दाखवतोय, मार्गदर्शन करते. काय उपयोगाचं नाही. खापरे पण आलाय उशिराच एकदम. त्याच्या आधी मी छत्री बंद कर काय पाऊस नाही उगत नकर तुमचं. हा बघा बघा म्हणते, बघू शकता तुम्ही. पाणी पडला कॅमेऱ्यावर. राहू दे, असू दे. जाताना काय केशवराज मंदिराकडे जाताना तुम्ही असा पायवाटा, आणि जाताना सुपारीचे वगैरे बागा कसे भारी आहेत. आमचं गोंडस खापरे, गोंडस आमचा निरागस एकदम. हो सुरुवातीची वा वा वा, भारी भारी भारी. कॉम्पिटिशन दाखवायचं. आपला हातच बेस्ट मग. काय नाही, गंडवत आहेत माझ्याबद्दल. 2 शब्द बोल. काय आपल्याबद्दल बोलतायत ते गंडवत आहेत ते. हे सगळी अफवा आहे. हे सगळी अफवा आहे. हा मराठी शाळेचा बांधा. हे सगळी अफवा आहे. दादा जातोय पण रोड आहे ना तो असा पूर्ण वाडीतून आहे, आणि पायवाट आहे. 4 व्हीलर वगैरे 2 व्हीलर वगैरे काही येऊ शकत नाही. व्ह्यू वगैरे बघू शकता तुम्ही. नारळीचे वगैरे बाग पूर्ण मधून अशी पायवाट. आणि नुकतंच पाऊस आला आहे तर मौसम पण चांगला झाला आहे. बघूया आता पुढं मंदिर पण कसं आहे ते तुम्हाला सगळं दाखवतो. सगळ्यात लेट मंदिराकडे जायला 270 पायऱ्या आहेत. आमच्या 100 पण चढून नसती झाल्या. पोराने जीव टाकली नाही. म्हणतात बस झाला, जिरली आमची. हा तुम्ही बघू शकता. आता आम्ही
कालच्या साईडून आलो, अजून भरपूर वर जायचं आहे, अजून भरपूर आहे. बघूया. पोरं म्हणतात आमची जिरली आहे, पण त्यात टॉपला हे 2 आहेत. जे सगळ्या पायऱ्या चढून झाल्या आहेत, आता पोरं वर मंदिराजवळ, पोरांची सगळ्यांची जिरले. बस मंदिराच्या बाजूचं तुम्ही पूर्ण झाडे वगैरे बघू शकतात. इथलं जाऊ आतल्या हड्डीला. चल कापरे, छत्री हातात घेऊन चल. धुवायच्या आहेत की काय बघ पहिला. म्हणजे पूर्ण सुपारीच्या झाडांमध्ये पूर्ण आहे वर. तू ब्लॉग करतोय ना ब्रो. बरोबर पाणी येते वरून येते. ते बाजूला आंब्याच्या गुंडातून येतो. हो 2 शब्द सांगत आहे. वाचला सांगते सांगते नाही काय तू. सांगतो काय काय सांगायचं. 12 महिने पाणी असतं आंब्याच्या गुंडातून येतो. 12 महिने पाणी असतं. बोल 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 काय बोल. ह्याचा अजिबात एक फोटो काढायचा नाही आपण. पानसडी फोटोग्राफी ना का बोल व्हिडिओग्राफी चालू झालंय ह्याचा. एका आता एवढं ट्रिप होते, एक पण फोटो काढणार नाही. फोटो चांगले असतात येड्या, व्हिडिओ नको. एक फोटो आणि एक व्हिडिओ पण काढणार नाही. काय झालं? मग नीट या व्हिडिओ येतोय. हे नीट चालत आहे की काय. तू बोल. तू मरणाला टेकल्यासारखं चालतोय नीतीश. आता आम्ही केशवराज मंदिर करून आता आम्ही निघालो होतो अंजारले कड्यावरचा गणपती करायला. तर आता मध्ये 5 पंढरी सनसेट पॉईंट आहे, तिथं थांबलोय. बघूया आता सगळे फोटो वगैरे काढतायत, तुम्हाला पॉईंट वगैरे दाखवतो. 5 पंढरी सनसेट पॉईंट पूर्ण बघू शकता तुम्ही. तो समोर आहे तो हे मंदिर आहे आणि हा समोर जो दिसतो तो सुवर्ण दुर्ग किल्ला आणि हा 5 पंढरी पूर्ण. सनसेट पॉईंटला फोटो काढतो. आज पाऊस, मगाशी पाऊस आलेला, आता पाऊस कमी आला आहे. बघूया आता फोटो वगैरे चांगले निघतील.
आता 5 पंढरीचा सनसेट पॉईंट करून आता आम्ही आलो आहे अंजरलेला कड्यावरचा गणपतीला. आत्ताच पोचलोय तर बघूया बाकीचे गेलेत पुढं, मी राहिलो आहे मागे. गाडी जरा लावतो आणि एक झाड पूर्ण चांगला आहे फुलांचा, त्याखाली गाडी लावले ते तुम्हाला दाखव. हा बघा, हा फुलांचं झाड आहे, त्याखाली गाडी बघा. जाऊया आता आत मंदिराकडे कड्यावरचा गणपती बघायला. मंदिराच्या आगच्या साईडला खाली तलाव आहे आणि त्यात कासव आहेत, भरपूर असे कासव आहेत, भरपूर असे. बघू शकता तुम्ही कासव किती आहेत ते. हे बघा, या साईडला बघा किती कासव बसलेत ते. त्यातलं दर्शन झालं आहे आपलं. आता पहिलं जिथं पाऊल ठेवले होते तिथं आता आपण दर्शनाला जातोय. आता मागचे अजून ते काय आले नाहीत. मी आणि सायराज आता कधी आला नव्हता इकडे, तर म्हणतो चल पहिला मला दाखव, ते बाकीचे येतात. तर पहिलं आलो होतो सगळे कुटुंबासोबत, तेव्हा काही आता शेड वगैरे बांधली ती काय नव्हती. आता पहिल्यांदाच मी पण बघतोय, तर बघूया. हे बघा, हे आता नवीन शेड वगैरे बांधले खाली जायला. खाली आलो इथं श्री गणपतीचे पाऊल आपल्याला बघायला भेटते. आणि हा पूर्ण मागच्या साईडला तुम्ही बघू शकता, पूर्ण अंजारले गाव आहे तो अंजारलेचा ब्रिज. आमचं आता कड्यावरचा गणपती फिरून झालं. आता जेवायला खाली आलेलो. मोबाईलची बॅटरी जरा डेड झालेली आहे, त्यामुळे मोबाईल चार्जिंग लावला. आता जेवण झालं आहे. जेवायला आम्ही हॉटेल आमंत्रण, म्हणजे आपला कड्यावरच्या गणपतीला वर जो वरच्या साईडला रोड जातो त्यासाठी आधीच हॉटेल आमंत्रण म्हणून एक आहे, तिथं जेवायला थांबलेलो. आणि हॉटेलची चव वगैरे भारी आहे पूर्ण. तुम्हाला हॉटेल वगैरे दाखवतो जाताना. या साईडला आपली दापोली साईड पूर्ण, आणि ह्या साईडला हरणेला जाताना. आणि हरणेच्या मध्येच मयेकर यांचे हॉटेल आमंत्रण. आत्ताच जेवण झालं पूर्ण. आत्ता या हॉटेलला थांबलो होतं. आता जातोय, बघूया आता हरणे बीच किंवा लाडगरला जायचं. बघूया आता पोरं का म्हणतात ते. पोरं आपला सांगतो तुम्हाला. आणि आज प्रणवची गाडी घेऊन आलेलो आहे. लाडगरला जायचं म्हणजे आता एक तर बीच आणि गुरुदेवांचं मंदिर. बघूया आता ते पण मंदिर आता सनसेटला गेलेलं. बघूया आता लाडगरला पण जातं, तर बीच सनसेट पण करू आणि मंदिर पण बघू. चला मग बघूया कुठं जातात ते. आता आमचा ठरला की लाडगरला जायचं आहे. आता आम्ही मध्येच लाडगरच्या जायचं, तर आपला मंदिराच्या आधीच एक आम्हाला व्ह्यू दिसला पूर्ण. आम्ही खाली सगळी आता व्ह्यू बघायला जातो. खाली फोटो काढायला जात आहे. बघूया मंदिर
मला वाटतं ते मंदिर वरच्या साईडलाच इकडे उभ्या. शिरोळी जाते शिरोळी. घरी नाही. तरी काढला आता आम्ही आलो लाडगर दत्त मंदिरला. लाडगरच्या बीचच्या आधीच या वरचढीला एक टन वर येतो. तिथं आता आलो आम्ही आणि बघूया आता आपण लाडगरचं दत्त मंदिर कसं आहे तो. आता नवीनच बांधकाम चालू आहे. आता मंदिराच्या आत आपण शिरलोय पूर्ण. तुम्ही आणि ह्या साईडला खालच्या साईडला लाडगरचं बीच आहे, तुम्हाला दाखवतो नंतर. परत तुम्ही दत्त मंदिर बघून घ्या. बघू शकता कशा प्रकारे पूर्ण दत्त मंदिर आतच नाही ते. थांब इकडे थांब. त्यासाठी मग बघू शकता तुम्ही या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण लाडगरचा ब्रिज आहे पूर्ण. नंतर मी ऑर्डर टाकतो खाली. हे इथनंच जाऊन येऊ. अरे खाली भारी आहे रे बघ ना. हेच मंदिराच्या आपल्या मागच्या साईडला खाली समुद्राकडे जायला आपल्याला असं पायऱ्या केल्यात. आता बाकीचं तर कोण आलं नाही. मी आणि सायरच फक्त खाली बघायला आलोय. बघितलं ते